ची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। भाजपची पहिली यादी लोकशाही मराठीच्या हाती आहे। भाजपची पहिली यादी जाहीर झाली आहे। मुंबई मनपा निवडणुकांकरता भाजपची पहिली यादी 66 उमेदवारांची जाहीर आहे। या घडीची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। युवा नेतृत्वांना प्राधान्य देण्याच्या दृष्टीने भाजप या पहिल्या यादीत प्रयत्नशील। वॉर्ड क्रमांक 2 मधून तेजस्वी घोसाळकर, वॉर्ड क्रमांक 7 मधून गणेश खणकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। भाजपची पहिली यादी समोर येते तर या ठिकाणी राहुल नार्वेकर यांच्या बंधूंना देखील पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आलेली आहे। युवा नेतृत्व देण्याच्या दिशेने भाजप मुंबई मनपा निवडणुकीत प्रयत्नशील दिसतेय। 66 उमेदवारांची भाजपची पहिली यादी आता समोर। अनेक बैठका झालेल्या आहेत आणि त्यानंतर भाजप 66 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करताना दिसते। अधिक अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, या 66 उमेदवारांच्या पहिल्या यादीत भाजपनं नेमकं प्राधान्य कशाला दिलंय? युवा नेतृत्व, घराणेशाही की आणखीन नवा काही गेम? निश्चितच लागवी आपण पाहत आहोत की भाजपची पहिली यादी जाहीर झालेली आहे। त्यामध्ये सर्वात पहिला विश्वास आहे तो भाजपने आपल्या माजी नगरसेवकांवर दाखवलेला आहे। विशेष करून आपण पाहत आहोत की पूर्व उपमहानगर असेल किंवा पश्चिम महानगर असेल किंवा एकंदरीत मुंबई शहर असेल, या तीनही विभागांमध्ये जे 2017 मध्ये निवडून आलेले चेहरे होते त्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे। बहुतांश ठिकाणी आमदार खासदार असतील यांच्याकडून लॉबिंग करण्यात आलेलं होतं, मात्र त्यांच्या मुलांना किंवा नातेवाईकांना संधी न देता कुठेतरी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न आहे तो भाजपने केलेला आहे। आणि जे माजी नेते होते, जे आधी यांनी वेगवेगळ्या ठिकाणी प्रतिनिधित्व केलेलं होतं, त्यांचं तिकीट कापूनच त्यांच्या घरात तिकीट देण्याचा प्रयत्न भाजपने केलेला आहे। अतिरिक्त मतदारसंघाची मागणी बहुतांश ठिकाणी करण्यात आलेली होती, मात्र याला पूर्णपणे कात्री लावण्याचं काम आहे ते भाजपने केल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे यंदाच्या निवडणुकीमध्ये भाजप पूर्ण ताकदीने उतरल्याचं पाहायला मिळतंय। दुसरी महत्वाची गोष्ट, नील सोमय्या जे किरीट सोमय्या यांचे पुत्र आहेत, गेल्या टर्म मध्ये सुद्धा ते नगरसेवक होते। आकाश पुरोहित असतील, जे राज पुरोहित माजी आमदार आहेत, त्यांचे पुत्र आहेत, ते देखील गेल्या निवडणुकीमध्ये नगरसेवक होते, त्यांना पुन्हा एकदा संधी दिलेली आहे। याच प्रकारे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे बंधू मकरंद नार्वेकर, त्यांच्या वहिनी हर्षिता नार्वेकर हे सुद्धा गेल्या 2 टर्म मध्ये निवडून आलेले आहेत, त्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे। या उलट भायखळा पश्चिमेकडे जर आपण पाहिलं तर रोहिदास लोखंडे यांना प्रथमच संधी देण्यात आलेली आहे। रोहिदास लोखंडे यांच्या पत्नी यांना गेल्या वेळी महिला वॉर्ड झाल्यामुळे भाजपने तिकीट दिलेलं होतं, मात्र यंदा पुरुष ओबीसी वॉर्ड असल्यामुळे रोहिदास लोखंडे स्वतः मैदानात उतरलेले आहेत। 2 टर्म पूर्वी त्यांनी काँग्रेस विरोधात बंडखोरी करत कुठेतरी निवडणूक लढलेली होती आणि काँग्रेसच्या विद्यमान आमदारांच्या मुलाचं डिपॉझिट जप्त झालेलं होतं। त्यामुळे गेल्या वेळी भाजपने हा उमेदवार आपल्या गळ्याला लावलेला होता। यंदा रोहिदास लोखंडे आपल्याला मैदानात उतरलेले पाहायला मिळतील। मात्र दुसरी एक महत्वाची गोष्ट लागवी सांगू इच्छितो की ज्या ठिकाणी ठाकरेंचे नगरसेवक आहेत त्या ठिकाणी अद्यापपर्यंत शिवसेना किंवा भाजपने आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीयेत। या जागांवरून अद्यापही रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळते। किंबहुना उमेदवारी जर निश्चित झाली असती काही सेकंद मी तुम्हाला थांबवते, तुम्ही असेच आमच्या समवेत जोडले राहा। यादीतली नावं मी वाचून दाखवते प्रेक्षकांना, त्यानंतर मी तुमच्याकडे येते। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अनेक महत्त्वाची नावं ही जाहीर करण्यात आलेली आहेत। त्यामध्ये वॉर्ड क्रमांक 2 तेजस्वी घोसाळकर, वॉर्ड क्रमांक 7 गणेश खणकर, वॉर्ड क्रमांक 10 जितेंद्र पटेल, पुन्हा एकदा उमेदवारी या ठिकाणी राणी त्रिवेदी, वॉर्ड क्रमांक 13 सीमा शिंदे, वॉर्ड क्रमांक 14 वॉर्ड क्रमांक 15 जिग्ना शहा, वॉर्ड क्रमांक 16 श्वेता कोरगावकर, वॉर्ड क्रमांक 17 शिल्पा सांगोरे, वॉर्ड क्रमांक 19 दक्षता कौठणकर, वॉर्ड क्रमांक 20 बाळा तायडे, वॉर्ड क्रमांक 23 शिवकुमार झा, वॉर्ड क्रमांक 24 स्वाती जयस्वाल, वॉर्ड क्रमांक 31 मनीषा यादव, वॉर्ड क्रमांक 36 सिद्धार्थ शर्मा, वॉर्ड क्रमांक 37 प्रतिभा शिंदे, वॉर्ड क्रमांक 43 विनोद मिश्रा,
वॉर्ड क्रमांक 46 योगिता कोळी, वॉर्ड क्रमांक 47 तेजिंदर सिंग तिवाना युवा नेतृत्व, वॉर्ड क्रमांक 52 प्रीती साटम, वॉर्ड क्रमांक 57 श्रीकला पिल्ले, वॉर्ड क्रमांक 58 संदीप पटेल, वॉर्ड क्रमांक 59 योगिता दाभाडकर, वॉर्ड क्रमांक 60 सायली कुलकर्णी, वॉर्ड क्रमांक 63 रुपेश सावरकर, वॉर्ड क्रमांक 68 रोहन राठोड, वॉर्ड क्रमांक 69 सुधा सिंग यांना या ठिकाणी उमेदवारी, वॉर्ड क्रमांक 70 अनीश मकवानी, वॉर्ड क्रमांक 72 ममता यादव, वॉर्ड क्रमांक 74 उज्ज्वला मोडक, वॉर्ड क्रमांक 76 प्रकाश मुसळे, वॉर्ड क्रमांक 84 अंजली सामंत, वॉर्ड क्रमांक 85 मिलिंद शिंदे यांना उमेदवारी, वॉर्ड क्रमांक 85 मधून तर वॉर्ड क्रमांक 87 मधून महेश पारकर, वॉर्ड क्रमांक 97 मधून हेतल गाला, जितेंद्र राऊत वॉर्ड क्रमांक 99, स्वप्ना म्हात्रे वॉर्ड क्रमांक 100, हेतल नार्वेकर वॉर्ड क्रमांक 103 नार्वेकरांच्या या ठिकाणी हेतल गाला आणि यांना उमेदवारी देण्यात येते। वॉर्ड क्रमांक 104 प्रकाश गंगाधरे, वॉर्ड क्रमांक 105 अनिता वैद्य, प्रभाग शिंदे वॉर्ड क्रमांक 106 107 नील सोमया किरीट सोमया यांचे सुपुत्र 107 मधून आपलं नशीब आजमावतील, दीपिका घाग 108 111 सारिका पवार, जागृती पाटील 116 यांना उमेदवारी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामुळे रवी राजा यांना पुन्हा एकदा उमेदवारी देखील देण्यात येते वॉर्ड क्रमांक 185 मधून। या सगळ्यावर नजर आपली कायम असेल। चेतनकडून आपण अपडेट घेणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।